आई या सैतानाच्या छाताडावर पाय देण्यासाठी आज मी गोंधळ मांडते। आई गोंधळाला ये। आई आई आज तुझी लेक तुला आमंत्रण करते। आई मला गोंधळ मांडायचा आहे। आई आज तुझी लेक तुझ्याकडे मागणं करते। आई आज मला मुलगा हवा। आई देव देश धर्म रक्षणासाठी मला मुलगा हवा। आई आई आयुष्य किती सहज आणि सरळ निघून जाताना ग। आई जंगलातल्या पशु पक्ष्यांनी जन्माला यावं, आपल्या लेकरांबरोबर खेळावं आणि आहे तसंच निघून जावं। पण त्या जंगलातल्या पशु पक्ष्यासारखं आम्हाला जगायचंही नाही आणि मरायचंही नाही आणि गुलामगिरी तर नाहीच नाही। आई मला मुलगा हवा। मला आई आम्हास आजपर्यंत डोहाळे लागले ते आपणास ठावे, आपणास ते का आम्ही सांगावे। आऊसाहेब आमच्या जिभेचे चटके पुरवण्यापेक्षा आऊसाहेब आमच्या रयतेचे चटके आपण पुरवावेत। कारण या रयतेला बसत असलेले सुलतानी सत्तेकडूनचे हे चटके आम्हा सहन होत नाही। ही जगातली पहिली एक आई आहे की स्वतःच्या रयतेसाठी देवाकडे वेगळं काहीतरी मागणारे। आणि दिवसा मागून काही दिवस पलटत गेले आणि सोन्यासारखा दिवस उजाडला। सूर्य मावळतीकडे चालला होता। सूर्य मावळतीकडे चालला होता। आऊसाहेबांच्या पोटामध्ये कळा येऊ लागल्या, वेदना होऊ लागल्या। लक्ष्मीबाई साहेब आणि खासे त्यांचे सैनिक, त्यांच्या बरोबर असलेल्या सेविका सगळ्या हजर होत्या। दारात रांगोळ्या काढल्या गेल्या। मुलगा असेल की मुलगी कोण सांगता येणार नाही। नेमकं कोण येणार? विश्वासराव मात्र दारामध्ये, घरामध्ये, आतमध्ये, बैठकीमध्ये वेळ घालत होते। त्यांच्याजवळ एक जयती नावाची मुलगी होती। जयती पळत होती, इकडून तिकडे पळत होती। जयतीला म्हणाले, अगं पळतेस कशाला येण्यासारखं, जरा गप्पच की एका जागेवर। तशी जयती लखोजीरावांना विश्वासरावांना म्हणते, विश्वासरावांची मुलगी जयती, हो आत्याला मुलगा होणार ना, मग आम्ही नाचणारच। जयती इकडून तिकडून आनंदाने नाचत होती। रांगोळ्या काढल्या गेल्या। शिवनेरी किल्ल्यावरती काना कोपऱ्याला दिवे लागले गेले, तुपाचे दिवे लागले गेले। सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि सोन्यासारखा दिवस, सोन्यासारखा प्रहर क्षण तो जन्माला येत होता। आणि तो सोन्यासारखा दिवस उजाडलाच आणि तो दिवस सोन्यासारखा अखेर उजाडला। शालिवाहन शके 1551 वर्ष शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायण फाल्गुन वैद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यानंतर शुक्रवारी शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे आणि 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना जिजाबाई मासाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावरती पुत्ररत्न जन्माला आले। दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी रात्री 8 वाजता मानकोजे काकांना, गोमाजे काकांना मी शिला पिळ मारली आणि मानकोजे काका कडाडले। अरे ऐकलं जरा, ऐकलं? अरे आमच्या शहाजीराजाला मुलगा झाला रे, मुलगा। अरे आमच्या जिजाकाला मुलगा झाला। अरे सांगा कुणीतरी, हातीवर साखऱ्या वाटा म्हणावं, हातीवर साखऱ्या। आणि हे बी सांगा त्या आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीजांची गरज मोगलाच नाही। अरे त्यासने म्हणावा आता तुमचा काळ जन्माला आला, तुमचा काळ। अरे तुमचा बाप जन्माला आला, तुमच्या छाताडावर पाय देण्यासाठी तुमचा बाप